इकडे बघू शकता एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी इथे बनवलेलं आहे, बघायला भेटत असेल मस्तपैकी. आता आपण जाऊ एक्सरसाइज करूया थोडी सकाळच. तर इथे सर्कलला आल्यानंतर ना आपल्याला खालतून आल्यानंतर लेफ्टला आतमध्ये यायचं आणि इकडे बेहडा जे पक्षी बघायला भेटतात इकडे. इकडे शिवाजी महाराजांची माहिती वगैरे दिलेली आहे. धावडा म्हणून ह्या झाडाचं नाव आहे, तिथे लिहिलेलं आहे. आणि इकडे सूचना दिलेली आहे, माकड, मध्यमाशी व इतर प्राण्यांना त्रास देऊ नये. कर्नाळा पक्षी अभयारण्याकडे जाण्याचा मार्ग किल्ल्याकडे. तर जाऊया. आणि इकडे भेकर, आपल्या कोकणामध्ये भेकरं बघायला भेटतात, त्याबद्दल माहिती बघायला भेटतात इथे लिहिलेले आहे. आणि असं काही इकडून आल्यानंतर रोड वेळ लागतो. इकडून आतमध्ये आल्यानंतर इकडे शौचालय वगैरे आहे आणि इकडून आपल्याला तर वरती जायचं आहे. तर चला मग आपण आता ह्या किल्ल्याकडे चालू. आणि पायवाट बघू शकता, एकदम भारी. पावसामध्ये काय भारी वाटत असेल ना. आणि मस्त चालायला, म्हणजे सकाळच्या वेळेला मस्त इकडे फिरायला भारी वाटतंय. नुसतं आपलं जसं स्वतः अनुभवण्याचा प्रयत्न करा ना, तेवढं तुम्हाला भारी वाटेल, तेवढं चांगलं वाटेल. पण अनुभवणं म्हणजे असं फिरण्यासाठी वरच्यावरच मनात इच्छा पाहिजे फिरण्यासाठी, तरच जिकडे आपण फिरायला जातो आहे तर काय फिरलो, किती काय केलं, हे सर्व आपल्याला माहिती पडतं. मनात इच्छा असेल तर सर्व काही म्हणजे अनुभवता येतं. जसं की आज मी आलेलो आहे, एवढा रत्नागिरीतून मुंबईला गेलो होतो आणि मुंबईवरून आता येताना म्हटलं रोडला जे पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा, ते बघायला भेटतं आहे. तर कशाला मग एवढं घाईमध्ये जायचं, एवढं लांबून येण्यापेक्षा, येणार आहे तर. म्हणून आज इथे ह्या कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट दिलेली आहे मी. आणि तर आता आपल्याला असं इकडे ह्या पायऱ्या चढत जायचं आहे आता पुढे. आणि हे ना चढत जायला आहे ना पूर्ण दम लागलेला आहे. आणि आता बघू कसं काय, खूप भारी वाटतंय पण एकदम मस्त. चला तर मग ह्या व्हिडिओ तर तुम्हाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो पक्षी अभयारण्य हे. बघू शकता इकडे किल्ल्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे, पक्षी अभयारण्यामधील जे माहिती वगैरे दिलेली आहे बघू शकता इकडे. तर खूप भारी वाटतंय, मस्त एक नंबर. तर आता हा किल्ला आहे ना, जर रोडवरून बघायला गेलं ना तर एकदम असा अंगोट्यासारखा उंच असा दिसतो. तर त्यानंतर खूप मस्त, पण इकडे आतमध्ये आल्यानंतर बरं वाटतं. आणि सकाळच्या वेळेला पहिल्या आधी किल्ल्यावरती गेल्यानंतरच भारी वाटेल, कारण इतकं वरती चढण आहे ना, की चढायला एकदम घाम वगैरे फुटते, दम वगैरे लागते जास्त. म्हणून जेवढं होईल तेवढं लवकर सकाळचं फक्त आधी किल्ल्यावर जायचं, नंतर मग बाकी पक्षी वगैरे बघायचे.
तर येताना आम्ही इकडून आलो आणि इकडून पण पायवाट आहे, इकडून पण आहे. आणि खरोखर पायवाट एवढे कठीण आहे की अक्षरशः चढताना देखील हात वगैरे टेकून व्यवस्थित यावं लागतं. आणि खूप मजा येते पण मस्त. आणि त्याचप्रमाणे बघू शकता इकडे बसण्यासाठी आराम करण्यासाठी इथे बाकड वगैरे आणि वरती पूर्ण शेड मारलेले आहे, तर आराम करू शकता. तर मेहनत केल्याशिवाय चांगलं फळ भेटत नाही असं म्हणतात. तसं मगाशी चढावं लागलं पूर्ण व्यवस्थित, त्यानंतर मग बाकी इकडचा निसर्ग आणि त्या किल्ल्यावरती आपल्याला जायला भेटणार आहे. तर बघू शकता इकडून किल्ला दिसतोय तो आणि इकडे आपल्याला जायचं आहे पुढे. तर इथं आल्यानंतर ना आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटतो इकडे छोटासा, जो की इकडून येतो वॉटरफॉल. आता पाऊस नाही आहे त्यामुळे आता काही वॉटरफॉल बघायला भेटणार नाही, पण पावसामध्ये इकडून वॉटरफॉल येतो आणि धबधब्याचं पाणी इकडून खाली जातं बघायला भेटतं. इकडं आल्यानंतर मस्त असा भारी निसर्ग बघायला भेटतं आणि भरपूर अशा पायवाटा बघायला भेटतात. आणि झाडांची जी मुलं आहेत ना ती देखील बघायला भेटतात. पाळं वगैरे एवढी भरपूर आहेत ना की एकदम भारी वाटतं. आणि आम्हाला फक्त पक्षी अभयारण्यामध्ये आता थोडेफार पक्षी बघायला भेटले आणि माकडं वगैरे बघायला भेटली आणि सुंदर अशी झाडं वगैरे बघायला भेटली. तर आपल्यासोबत अजून 2 मेंबर वाढलेले आहेत, ते बघू शकता. हे मेंबर आहेत, हा एक आहे, तो एक आहे तिकडे आणि एक आहे तो तिकडे खाली आहे, तो आलाच नाही वर. हे दोघं जण आहेत. तर चला तर मग अजून 2 मेंबर की सोबत झालेलं आहे आपल्याला. तर चला मग त्यांना घेऊन जाऊया आपण, म्हणजे मस्त एन्जॉय करूया. आजचा दिवस आपल्याकडे पूर्ण आराम आहे, त्यामुळे काय पूर्ण आराम करूया. चला ये लवकर, चला चला या या या. मस्त वाटतं म्हणा. तर आता इथून पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आणि चालण्यासाठी वगैरे आता पूर्ण प्लेन आहे. तर आता मी म्हणतो आहे की इथून पुढे परत चढायला नको. चढायला म्हणजे चढण्यासाठी जास्त काही उंच नसू दे, कारण चढायला खूप आता हे झालं आहे. बघू शकता या साईडला आपण इकडून आलो मग अशी येताना पूर्ण घरं वगैरे बिल्डिंग वगैरे बघायला भेट असेल, कंपन्या वगैरे. आणि हा आपला इकडे मुंबई गोवा हायवे, त्याचप्रमाणे तिकडे पुढे देखील आहेत घरं. तर इकडं मस्तपैकी आराम करायला जागा आहे, इकडे घरं वगैरे बघायला भेटतात, बिल्डिंग वगैरे. आणि त्याचप्रमाणे आमच्यासोबतचे साथीदार बघू शकता आता आराम करत आहेत चालून चालून.
आणि या साईडला आहे किल्ला जो की बघायला भेटेल तुम्हाला. तर पुढे गेल्यानंतरच दाखवतो. कसे शांत झोपलेत बघा मस्त पैकी. तर हा आहे किल्ला जो की बघायला भेटतोय मस्त असा भारी. आम्ही फक्त रोडवरून येताना फक्त रोडवरून बघत होतो, पण आता प्रत्यक्ष बघायला भेटतो इकडून किल्ला. आणि आता किल्ल्यावरती आपण जायचं आहे. तर बघू शकता अंगठ्यासारखा हा जो दिसणारा किल्ल्यावरचा सुलका बघायला भेटत असेल. आणि प्रवेशद्वार देखील इकडून दिसतोय. आता तुम्हाला कॅमेरामध्ये ती क्लिअर दिसते का माहीत नाही, आता पण तिकडे गेल्यानंतर दाखवतो. आणि तर इकडून बघायला गेला तर काय वारा सुटला आहे, एक नंबर भारी. या साईडला पूर्ण जंगल दिसतंय. पूर्ण जंगल आहे या साईडला खालती. काल जातायचो क्रांतीवीर वासुदेव. ते बघू शकता चाफ्याचं झाड आणि हे आहेत चाफ्याची फुलं. मस्त वास आहे. चला तर मग आता सुरुवात झालेली आहे किल्ल्यावरती किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर बघू शकता ह्या साईडला मस्त माझ्या मागे पूर्ण क्लिअर आता मला दिसत असेल आणि खूप भारी वाटते. आणि त्या साईडला चाफ्याचं झाड देखील बघायला भेटत असेल. सुंदर अशी फुलं लागलेली आहेत. वारा देखील मस्त पैकी सुटला आहे. आणि आता आपण पटापट वरती जाऊया, कारण तर आता सुरुवात झालेली आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी. आता लवकर जरा सावकाश असं पाय वगैरे सरकू शकतात ह्या दगडीवरून. जसं की आता बघायला भेटतं माझे देखील पाय वगैरे सरकतात, पकडून व्यवस्थित जावं लागते. सुंदर असा समोरचा निसर्ग. आणि तिथून आपल्याला आता छोट्या छोट्या ह्या पायवाटेने जायचं आहे, पकडून व्यवस्थित सुरक्षितपणे. या निसर्ग काय भारी वाटतं ना समोरचा. ह्या साईडला पूर्ण धुकं वगैरे पसरलं आहे. डोंगर वगैरे क्लिअर दिसत नाही, फक्त धुकं वगैरे बघायला भेटायचं. त्या साईडला डोंगर देखील आहेत. ऊन थोडं जरा कमी झालं असतं ना तर समोरचं सर्व क्लिअर दिसलं असतं. चला तर पहिला आधी ही तटबंदी आणि हा छोटासा दरवाजा लागलेला आहे. आणि त्यानंतर हा आहे इकडे प्रवेशद्वार. तर चला मग पुढे जाऊया. त्यासाठी इकडून असेल ते सुंदरसा निसर्ग बघून घ्या. बघू शकता हा आहे प्रवेशद्वार, जो की पूर्ण तटबंदी झाड वगैरे आणि हे सुंदर असा प्रवेशद्वार बघायला वाटते. चला
जाऊया पुढे. प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर हा लोखंडी पूर्ण असे आता बनवलेले आहेत का माहीत नाही, पण दरवाजा हा जुना वाटतोय. आणि हे जे रॉड बघू शकता लोखंडी एकदम. तर किल्ल्यावर आल्यानंतर पहिला आधी आहे शिवध्वज. बघू शकता शिवाजी महाराजांचा ध्वज. त्याच्यावरती शिवाजी महाराज बघायला भेटत असेल आणि हा झेंडा बघायला भेटत असेल मस्तपैकी. आणि हा मुंबई गोवा हायवे पूर्ण क्लिअर दिसतोय तिकडून. अगदी आम्ही असं फिरत तो घाट वगैरे चढत असं पूर्ण आता इकडून जायचं आहे. बघू आता पुढे खाली जेवढं गेल्यानंतर समजेल. आणि ह्या साईडला आहे इकडे नदी बघायला भेटते. आता कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर दिसते का माहीत ना. इथे हे सूचना फलक वगैरे बघायला भेटते. त्यानंतर इथे बसायला वगैरे आहे आराम करायला. पहिल्या काळी जे राहण्यासाठी पूर्ण असं कोठार वगैरे राहण्यासाठी वगैरे बनवलेलं बघायला भेटत असेल. पहिल्याच्या काळात ना एवढं उंचावरती यायचं, किल्ले वगैरे बांधायचे. आणि एवढं आता आम्ही इकडून चालत आलो ना तर अक्षरशः दम लागला. तर त्या काळी एवढं कसं काय जाणं येणं होत असेल ते बघा. पहिल्या काळी जे लोक वगैरे होते ते किती धष्टपुष्ट होते म्हणजे बघा. जे की आता आम्ही एवढं फिरतोय, एवढे वरती चढतोय, तो किती त्रास होतो आम्हाला खरंच. आणि अंगठ्यासारखा दिसणारा हा आणि हा सुलका तुम्हाला बघायला भेटत असेल मोठा असा. इकडे देखील पाण्याचं टाकं बघायला भेटतंय. इकडे त्या साईडने जायला लागेल. देखील पाण्याची टाके आहेत बघू शकता. भरपूर अशी खूप भारी आणि मोठी आहेत. पाणी वगैरे पूर्ण क्लिअर दिसतंय. पावसामध्ये ह्याच्यापेक्षा देखील मोठं पाणी तुडुंब भरलेलं असेल. तर इकडे देखील आहे पण ह्याच्यामध्ये पाणी नाही आता. इकडे देखील पाण्याचा टाका आहे. हो हो हो, काय भारी वाटतंय. एक नंबर. भारी लय भारी मस्त. हे पुढे बघू शकता ना खालचा सर्व अगदी हा मुंबई गोवा हायवे बघू शकता. काय भारी वाटतं. आणि हा किल्ल्यावरचा हा सुळका बघायला भेटतो ना केवढा मोठा आहे बघा. अगदी दगडापासून पूर्ण बनले. आणि इथे देखील बघू शकता प्रवेशद्वार आहे, छोटासा दरवाजा. आणि इथे मशाल वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथून आता आपले फोटो देखील काढायचे. बघूया कधी काढूया. तो आधी म्हटलं व्हिडिओ शूट करून घेऊया मस्तपैकी. बघा इकडून पूर्ण सुळका बघायला भेटतं. दगडीने कोरवलेला म्हणजे दगडीने बनलेला आहे तो खरा, कोरवलेला नाही. किंवा हे पहिल्या काळी जसं होतं तसं. ह्याच्यावरती झाडं देखील अजून पण आहेत. इकडे देखील ध्वज आहेत 1, 2 आणि 3.
शकता सर्प. आणि इथे उद्योग कामदारांनी कामं करून ठेवलेत बघू शकता. इकडे नावं ठेवलं. याच्यावर आहे दगड आहे याच्यावर क्लिअर नाही आहे. चला तर मग आता फिरून झाले मस्तपैकी. किल्ला वगैरे सर्व बघून झालेलं आहे आणि जे काय होतं ते तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता. आणि आता चला तर मग आता आपण पुढे पक्षी अभयारण्याकडे जायचं आहे खाली. किल्ला वगैरे मस्तपैकी फिरून झाला आहे आणि विचार आहे किल्ल्याचा व्हिडिओ हा सेपरेट बनवायचा आणि पक्षी अभयारण्याचे जे पक्षी वगैरे आहेत ना ते वेगळे व्हिडिओ बनवायचा असा प्लॅन आहे. तर चला मग आता डायरेक्ट आपण खालती जाऊया. जसं आता वरती आलो तसं आता खाली जाऊ पटकन. आणि तर आताच किल्ल्यावरून आलो मस्तपैकी. किल्ला चढून उतरलो. आता वाजलेले आहेत दुपारचे नाही सॉरी सकाळचे 11:15 झालेत आणि आता मी खालती आलो. आता फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. मागे पाणी वगैरे मारले चेहऱ्यावरती. खूप खरोखर आता ताण लागले चांगले. बरोबर मस्तपैकी पाणी पितो आणि मग पुढे